नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी 20 म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. चला तर मग पाहूयात. म्हण आहे, अंगापेक्षा बोंगा मोठा. या म्हणीचा अर्थ आहे, मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. दुसरी म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख म्हणजे दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हण आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. या म्हणीचा अर्थ आहे, स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको. स्कॉलरशिपसाठी उपयुक्त ठरतील अशा छान म्हणी आहेत. म्हण आहे, चोर सोडून संन्यासाला फाशी. या म्हणीचा अर्थ आहे, खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ आहे, प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार. या म्हणीचा अर्थ आहे, घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते. म्हण आहे, बुडत्याचा पाय खोलात. या म्हणीचा अर्थ आहे, ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत अपयशच येत जाते. म्हण आहे, बावळी मुद्रा देवळी निद्रा. या म्हणीचा अर्थ आहे, दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर माणूस. या म्हणी स्कॉलरशिपसाठी खरंच तुम्हाला उपयुक्त पडतील. म्हण आहे, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. या म्हणीचा अर्थ आहे, वाईट गुण लवकर लागतात, म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो. म्हण आहे, दिव्याखाली अंधार. या म्हणीचा अर्थ आहे, मोठ्या माणसात देखील दोष असतो. म्हण आहे, ओळखीचा चोर जीवेन सोडी. या म्हणीचा अर्थ आहे, ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. म्हण आहे, काखेत कळसा गावाला वळसा. या म्हणीचा अर्थ आहे,
जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे. म्हण आहे, कानामागून आली आणि तिखट झाली. या म्हणीचा अर्थ आहे, श्रेष्ठपेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. म्हण आहे, काप गेले नि भोके राहिले. या म्हणीचा अर्थ आहे, वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. म्हण आहे, कामापुरता मामा. या म्हणीचा अर्थ आहे, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीचा अर्थ आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. या म्हणीचा अर्थ आहे, शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. म्हण आहे, कुडी तशी पुडी. या म्हणीचा अर्थ आहे, देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. म्हण आहे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. या म्हणीचा अर्थ आहे, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीचा अर्थ आहे, स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. म्हणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय विद्यार्थी मित्रांनो, भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये.